तर विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण आर्थिक विकास म्हणजे काय, त्याची संकल्पना आणि आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणकोणते आहेत, याचा अभ्यास केला होता. आज या लेक्चरमध्ये आपण आर्थिक वृद्धीची संकल्पना समजून घेणार आहोत आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक कोणकोणते आहेत, याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 1960 पर्यंत आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या अर्थशास्त्रातील या दोन्ही संकल्पना समान अर्थानं वापरल्या जात होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र या दोन्ही संकल्पना भिन्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आर्थिक वृद्धी म्हणजे दरडोई अथवा दर कामगारांच्या उत्पादनात सातत्यानं होणारी वाढ होय. या वाढीबरोबरच लोकसंख्येत वाढ होते आणि रचनात्मक बदल देखील होत असतात. उदाहरणार्थ, शेती क्षेत्राकडून औद्योगिक उत्पादनाकडे कल आपल्याला दिसून येतो. लोकसंख्येच्या प्रादेशिक विभाजनामध्ये बदल दिसून येतो. कामगारांची गुणवत्ता आणि तांत्रिक प्रगती अशा बदलांमुळं आर्थिक वृद्धीचा दर हा जास्त असतो. थोडक्यात काय आपल्याला सांगता येतं की यामुळं आर्थिक वृद्धी ही संकल्पना आर्थिक घटकामधील संख्यात्मक बदल दर्शवणारी संकल्पना असल्याचं आपल्याला यातून दिसून येतं. कारण आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं होतं की आर्थिक विकास ही केवळ संख्यात्मक बदलावर अवलंबून नसून आर्थिक विकासामध्ये संस्थात्मक, रचनात्मक बदल देखील आपल्याला तितकेच महत्त्वाचे लक्षात घ्यावे लागतात. आता आर्थिक वृद्धीचा अर्थ स्पष्ट करत असताना आपल्याला आर्थिक वृद्धीच्या काही संकल्पना आहेत, त्याच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करायचा आहे. की अर्थतज्ञ सायमन कुझनेट्स यांनी एक व्याख्या दिली की सायमन कुझनेट्स म्हणतात की लोकांना विविध वस्तूंचा वाढत्या प्रमाणात पुरवठा करण्याच्या अर्थव्यवस्थेच्या क्षमतेतील दीर्घकालीन वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. की सायमन कुझनेटनं काय सांगितलं की देशातील लोकांना ज्या विविध वस्तू आणि सेवा आवश्यक असतात, त्या विविध वस्तू आणि सेवांचा वाढत्या प्रमाणात पुरवठा करण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता दीर्घकाळापर्यंत जर वाढत जात असेल, तर आर्थिक वृद्धी घडून येत असते. आणि मग ही जी अर्थव्यवस्थेची क्षमता आहे, ही देशातील प्रगत तंत्रज्ञान, संस्थात्मक आणि वैचारिक समायोजन या घटकांवर आधारित असते. हे घटक जर अनुकूल असतील, तर त्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची अशी क्षमता ही दीर्घकाळापर्यंत आपल्याला वाढत जात असल्याचं पाहायला मिळतं. म्हणून सायमन कुझनेटनं अर्थव्यवस्थेच्या क्षमतेतील दीर्घकाळातील वाढ ही आर्थिक वृद्धी दाखवणारी असते, असं स्पष्टीकरण आर्थिक वृद्धीची संकल्पना किंवा त्याचा अर्थ स्पष्ट करत असताना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जोसेफ शुम्पिटर या अर्थतज्ञानं आर्थिक वृद्धीची दुसरी संकल्पना स्पष्ट करून दिली किंवा दुसरी एक व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये शुम्पिटर म्हणतात की अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात हळूवार व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय. कारण आर्थिक वृद्धीमधील हा बदल बचतीचा दर आणि लोकसंख्या यामधील सामान्य बदलामुळं घडून येतो आणि शुम्पेटरनं ज्या शब्दामध्ये आर्थिक वृद्धीची संकल्पना सांगितली आहे, तर त्यामध्ये शुम्पेटर म्हणतात की दीर्घकाळापर्यंत बदल होणं अपेक्षित आहे आणि ते सातत्यानं होत जाणं अपेक्षित आहे. असे दीर्घकाळात सातत्यानं होत जाणारे अर्थव्यवस्थेतील बदल हे आर्थिक वृद्धी दाखवतात आणि हा बदल लोकसंख्या आणि बचतीचा दर यातील सामान्य वाढीमुळे घडून येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा आहे. कारण आपण पाहतो की आर्थिक वृद्धी ही प्रगत राष्ट्राशी निगडीत असलेली संकल्पना आहे आणि देशात जर आपण विचार केला जगाच्या पातळीवर, तर प्रगत राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यामध्ये विकसनशील राष्ट्रामध्ये अतिरिक्त लोकसंख्येची समस्या जाणवते आणि प्रगत राष्ट्रामध्ये श्रमाचा श्रमाची कमतरता, कुशल श्रमाची कमतरता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशी एक आर्थिक वृद्धीची ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येते. आणि मग आर्थिक वृद्धीची ही संकल्पना पाहिल्यानंतर आर्थिक वृद्धी कोणकोणत्या घटकांवरून निर्देशित होत असते, कोणते घटक आर्थिक वृद्धी दाखवून देतात, त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि त्यामध्ये मग सुरुवातीला आपल्याला आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक कोणते आहेत ते पाहत असताना सुरुवातीला आपल्याला पहिला घटक पाहायचा आहे की दरडोई उत्पन्न वाढीचा उच्च दर आणि लोकसंख्या वाढीचा उच्च दर. आर्थिक वृद्धीची ही संकल्पना स्पष्ट करत असताना सायमन कुझनेट्स या अर्थतज्ञानं जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांची प्रगतीच्या आधारावर
आर्थिक वृद्धी कशी घडून येते याचं स्पष्टीकरण देत असताना हा निर्देशक घटक स्पष्ट केलेला आहे. आणि मग त्यांच्या मते आधुनिक काळातील आर्थिक वृद्धीचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे, की जेव्हा दरडोई उत्पादन वाढीचा उच्च दर असतो आणि लोकसंख्या वाढीचा उच्च दर देखील असतो. आता या ठिकाणी एक घटक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की जर देशात उत्पादन वाढीचा उच्च दर गाठायचा असेल, तर लोकसंख्या वाढणं हे आवश्यकच आहे अशी अट नसते. म्हणजे लोकसंख्या वाढली तरच दरडोई उत्पादन वाढतं असा अर्थ घेणं या ठिकाणी अपेक्षित नाही. जर असं असतं तर जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांचा सर्वात जास्त विकास झाला असता. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची, की दरडोई उत्पादन वाढत आहे आणि लोकसंख्या देखील वाढत आहे. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येबरोबर दरडोई उत्पादन वाढल्यामुळं लोकांच्या समस्या आपल्याला कमी होताना दिसून येऊ शकतात. कारण जर अशी परिस्थिती असेल, की लोकसंख्या वाढते मात्र दरडोई उत्पादन कमी होतंय, असं जर असेल तर मात्र त्या वाढत्या लोकसंख्येच्या मोठ्या समस्या देशासमोर निर्माण होत असतात. मात्र या ठिकाणी उत्पादन देखील वाढतंय आणि लोकसंख्या देखील वाढत असेल, तर त्या देशामध्ये आर्थिक वृद्धी होत आहे, असं दीर्घकाळात आपल्याला स्पष्ट करता येतं. असं सायमन कुझनेट्स यांनी आर्थिक वृद्धीचा निर्देशक घटक सांगत असताना सांगितलेलं आहे. त्यानंतर उत्पादकतेतील वाढ. ही दरडोई उत्पादनातील वाढ हे आधुनिक आर्थिक वृद्धीचं वैशिष्ट्य आहे. दरडोई उत्पादनातील वाढ ही प्रामुख्याने जे इनपुट्स किंवा आदाने असतात, त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या वाढीमुळं आर्थिक वृद्धी होत असते. आता ही आदाने कोणती? तर श्रम आहे, भांडवल आहे, अशी ही महत्त्वाची इनपुट्स किंवा त्याला आपण उत्पादन घटक म्हणतो. या उत्पादन घटकांमध्ये जर वाढ होत असेल, त्यांची जर गुणवत्ता सुधारत असेल, त्याचा परिणाम म्हणून उत्पादकतेमध्ये वाढ घडून येते आणि उत्पादकतेत वाढ घडून आल्यास आर्थिक वृद्धी होत असते, असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आर्थिक वृद्धीचा पुढचा निर्देशक घटक आहे रचनात्मक परिवर्तनाचा उच्च दर. हे रचनात्मक परिवर्तनाचा उच्च दर हे आर्थिक वृद्धीचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे म्हणता येईल किंवा वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. कारण आधुनिक आर्थिक वृद्धीमधील रचनात्मक परिवर्तनामध्ये शेती कार्याकडून बिगर शेती कार्याकडे स्थलांतर होताना आपल्याला दिसून येतं. उद्योग क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे स्थलांतर होताना आपल्याला पाहायला मिळतं. उत्पादन घटकांच्या प्रमाणात ज्यावेळेस बदल होतात, श्रमिकाच्या व्यावसायिक दर्जात बदल होतो, त्याची रचना ज्यावेळेस बदलते, या बदलामुळं ही रचना बदलत असते, की शेतीकडून उद्योगाकडे, उद्योगाकडून सेवा क्षेत्राकडे असं बदलाचा कल आपल्याला दिसून येतो आणि हा बदलाचा कल हा रचनात्मक असतो, की त्यामुळं रचना स्ट्रक्चर चेंज होतं आणि हा स्ट्रक्चरल चेंज आर्थिक वृद्धी घडवून आणणारा असतो किंवा आर्थिक वृद्धी होत आहे असं सूचित करणारा असतो, असं आपल्याला सांगता येतं. कारण आधुनिक वृद्धी मधील मोठ्या प्रमाणावरील रचनात्मक परिवर्तन हे या 3 क्षेत्रामधून जाताना आपल्याला पाहायला मिळतं. शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये. कारण असं होत असताना शेतीवर जी मोठी लोकसंख्या अवलंबून असते, ती उद्योग क्षेत्राकडे स्थलांतरित होते. उद्योग क्षेत्रातून सेवा क्षेत्राकडे स्थलांतरित होते. असा या श्रमिकांच्या रचनेमध्ये बदल होत असतो. उत्पादन घटकाची रचना बदलत असते आणि ही रचना बदलून अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक परिवर्तन घडून येतं आणि हा रचनात्मक परिवर्तनाचा ज्यावेळेस उच्च दर गाठला जातो, त्यावेळेस आर्थिक वृद्धी सूचित होते, असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचा आर्थिक वृद्धीचा निर्देशक घटक आहे शहरीकरण. ही विकसित देशात ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात जाणे हे आधुनिक आर्थिक वृद्धीचं लक्षण आहे, असं मानलं जातं. कारण आपण पाहतोय की विकसनशील देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि विकसित देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी सर्वात जास्त लोकसंख्या ही शहरामध्ये राहत असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकसंख्येचा मोठा भाग शहराकडे जाणं, त्या ठिकाणी स्थलांतरित होणं ही शहरीकरणाची प्रक्रिया आहे आणि ही शहरीकरणाच्या प्रक्रियेमधूनच आर्थिक वृद्धी सूचित होत असते किंवा हे एक आर्थिक वृद्धीचं विशेष लक्षण आहे असं मानलं जातं. कारण विकसित देशातील मोठ्या प्रमाणावरील शहरीकरण हे औद्योगिक क्रांतीमुळं किंवा औद्योगिक बदलामुळं घडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शहरीकरणामुळे अनेक वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात, की एकत्रित कुटुंबाऐवजी छोट्या कुटुंबाची गरज निर्माण होते. कारण शहरीकरणामुळे वाढत्या खर्चामुळे लोक आपलं कुटुंब कमी किंवा लहान असण्याला प्राधान्य देऊ लागतात. त्यामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणात आणायला मदत होते. कुटुंबाचं राहणीमानाचा दर्जा सुधारतो. असं त्याचबरोबर शहरीकरणामुळे उपभोग
पातळी देखील किंवा त्याची रचना देखील आपल्याला बदलताना पाहायला मिळते. म्हणून शहरीकरण हा घटक आर्थिक वृद्धीचा एक निर्देशक घटक आहे, असं यामधून सूचित होतं किंवा असं सायमन कुझनेट्स यांनी आर्थिक वृद्धीच्या निर्देशकामध्ये स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा एक घटक आहे की विकसित देशांचा वरच्या दिशेनं विस्तार. की विकसित देशांची वृद्धी ही काही सर्वच देशांची समान प्रमाणात झालेली आहे असं आपल्याला दिसून येत नाही. की जगामध्ये काही देशामध्ये आर्थिक वृद्धी लवकर घडून आली आहे, काही देशामध्ये ती उशिरा घडून आलेली आहे. इंग्लंडमध्ये सुरुवातीला औद्योगिक क्रांती घडून आली आणि ती पुढे इतर युरोपीय देशामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वाहतूक आणि दळणवळण आहे अशी साधनं विकसित झाल्यामुळं हे विकसित देशांना साधनसामग्रीचा पुरवठा करणं किंवा एकूणच अर्थव्यवस्थेची दिशा बदलवणं, त्याचबरोबर तंत्रज्ञानातील बदलामुळं किंवा त्यांच्यातील झालेल्या सुधारणांमुळं आपल्याला या औद्योगिक क्रांती ही मोठ्या प्रमाणात घडून आल्याचं दिसून येतं. त्यानंतर एक शेवटचा घटक आपल्याला यामध्ये पाहायचा आहे की मानव, वस्तू व भांडवल यांचे आंतरराष्ट्रीय प्रवाह. की जागतिकीकरणाच्या काळामध्ये मानव असेल, भांडवल असेल किंवा वेगवेगळ्या उपयोगितेच्या वस्तू असतील, सेवा असतील, यांचे आंतरराष्ट्रीय प्रवाह वाढलेले आहेत. कारण जागतिकीकरणाच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेवर असणारे निर्बंध कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या जलद गतीनं वाहतुकीच्या सुविधा विकसित झाल्यामुळं हे आंतरराष्ट्रीय प्रवाह हे आपल्याला गतिमान झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातून या विकसित देशांनी आपल्या आर्थिक वृद्धीची गती वाढवल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. असे हे घटक आहेत की ज्या घटकांमधून आपल्याला आर्थिक वृद्धी सूचित होत असल्याचं दिसून येतं. त्यामध्ये मग सुरुवातीला आपण पहिला घटक पाहिला की दरडोई उत्पादन वाढीचा उच्च दर आणि लोकसंख्या वाढीचा उच्च दर. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं अपेक्षित आहे की उत्पादन वाढ होत असताना लोकसंख्या वाढ झालीच पाहिजे ही त्याची पूर्वअट नसते. त्यानंतर उत्पादकतेतील वाढ, की उत्पादनात वाढ करायची असेल तर उत्पादन साधनं ही तितक्याच गुणवत्तेची असणं अपेक्षित असतं आणि ही गुणवत्तेची साधनं जर आपल्याला उपलब्ध होत असतील तर त्यातून उत्पादन वाढीला चालना मिळते आणि उत्पादन वाढ ही आर्थिक वृद्धी सूचित करणारी आपल्याला दिसून येते. त्यानंतर रचनात्मक परिवर्तन ज्यावेळेस घडून येतं त्यावेळेस हे रचनात्मक परिवर्तन देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मूलभूत फरक किंवा बदल घडवून आणणारं असतं. शेती, उद्योग, सेवा अशा क्षेत्राची रचना या माध्यमातून बदलते आणि त्यातून आर्थिक वृद्धी घडून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर शहरीकरण हा एक भाग आहे. या शहरीकरणामध्ये शेती आणि उद्योग क्षेत्र यामध्ये लोकसंख्येचं विभाजन होत जातं आणि लोकसंख्येचं विभाजन होत असल्यामुळं ग्रामीण भागातील शेतीवर असलेला अतिरिक्त लोकसंख्येचा भार कमी होत जातो आणि त्यातून लोकसंख्या ही उद्योग आणि सेवा क्षेत्रात विभागली जाते आणि म्हणून आर्थिक वृद्धी ही आपल्याला वाढत असल्याचं देखील पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की विकसित देशांचा वरच्या दिशेनं विस्तार घडून येत असतो. की सर्वच विकसित देश हे समान पातळीवर विकसित न राहता ते विकसित झाल्यानंतरही आर्थिक विकासाचा किंवा वृद्धीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि हा प्रयत्न करत असताना ते उत्पादन घटक किंवा इतर सुधारणा, तंत्रज्ञानातील बदल यावर भर देतात आणि त्याच्या माध्यमातून या देशांचा वरच्या दिशेने विस्तार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटी हा एक घटक आपण पाहिला की मानव, वस्तू आणि भांडवल यांचे आंतरराष्ट्रीय प्रवाह गतिमान झाल्यामुळं आर्थिक वृद्धी होत असते. कारण प्रत्येक देशाला किंवा प्रत्येक देश हा काही स्वयंपूर्ण नसतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे श्रम असतील, वस्तू असतील किंवा भांडवलाची साधनं असतील यांची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता दुसऱ्या कुठल्यातरी देशांकडून त्यांना पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाह सुरळीत होणं अपेक्षित असतं आणि हा प्रवाह सुरळीत झाल्यामुळं आर्थिक वृद्धी होत असते असं आपल्याला यामधून दिसून येतं. अशा पद्धतीनं आर्थिक वृद्धीची संकल्पना आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक आपल्याला स्पष्ट करता येतात. या पुढील लेक्चरमध्ये आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पनांमध्ये मूलभूत फरक कोणता आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.